नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुरेश. तर मी आज सुट्टीसाठी बाहेर आलो आहे. मी कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे. मला कामसुद्धा असतं बरंच आणि व्हिडिओ करायला कधी वेळ मिळतो नाही मिळत असा प्रकार होतो. कधी कधी वाटतं ही नोकरीच सोडून जावी, खूप कंटाळा आला हो. पण काय करणार, पोटा पाण्यासाठी करावं लागतं. तर नोकरी करताना माझ्या डोक्यात एक विचार आला की जशी मी नोकरी करतो एका कॉर्पोरेटसाठी, तसेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळसुद्धा त्यांच्यासाठी नोकरीच करत होतं, बरोबर. तसंच त्यांचं सैन्यसुद्धा त्यांच्यासाठी नोकरी करत होतं. तर त्यांना पगारसुद्धा मिळत असेल, नक्कीच मिळत असेल, आणि तो मिळत होता, होनांमध्ये मिळत होता. तर मी थोडा विचार केला आणि रिसर्च करायला सुरुवात केली. मी पुस्तकांचं वाचन केलं, थोडी माहिती मिळवली आणि मला कळलं की आपले अष्टप्रधान मंडळ होतं, त्यांचा होनांमध्ये वार्षिक पगार असायचा आणि तो पगार होनांमध्ये असल्यामुळे तो त्यांना एकदाच दिला जायचा. तर आधी आपण होनाची किंमत जाणून घेऊया आजच्या काळानुसार. तर एक होन हा साधारणतः 3 ग्राम सोन्यापासून बनवला जायचा आणि त्या काळात तेवढ्या होनाची किंमत ही 5 मुघली रुपये इतकी असेल. तर त्या 5 मुघली रुपयांचा जर आत्ताच्या काळात विचार केला तर ते 5,000 रुपये होतात. पण सोन्याची किंमत ही 3 ग्रामसाठी आत्ताच्या काळात म्हणजे 2026मध्ये साधारणतः 40,000 रुपये आहे. म्हणजे सरासरी जर आपण काढली तर 3 ग्रामची किंमत. आणि या 40,000चा हिशोब जर केला तर मी आधी तुम्हाला पगार सांगतो आपल्या अष्टप्रधान मंडळाचा आणि नंतर त्या पगाराचा आजच्या किमतीनुसार किती अमाऊंट होते ते सुद्धा सांगतो. तर आपले जे पेशवे होते त्यांचा पगार होता 15,000 होत. त्यानंतर आपले अमात्य होते त्यांचा पगार होता 12,000 होत. त्यानंतर सचिव होते त्यांचा पगार 10,000 होत. मंत्री त्यांचा पगार 10,000 होत. सुमंत त्यांचा पगार 10,000 होत. आपले सरनोबत त्यांचा पगारसुद्धा 10,000 होऊन होता. त्यानंतर न्यायाधीश यांचा पगार 10,000 होऊन आणि पंडितराव यांचा सुद्धा पगार 10,000 होऊन होता. आता आपण एक काम करूया. आता आपण जे 40,000 आहेत ते गुणिले 15,000 करूया. 15,000 होऊन 40,000 म्हणजे आजचे सोन्याचा भाव आणि 15,000 म्हणजे होण्याची किंमत म्हणजे त्यांचा पगार. तर हा हिशोब जातो 60 करोड रुपये. म्हणजे आपले जे पेशवा होते त्यांचा वार्षिक पगार होता 60 करोड रुपये. म्हणजे त्यांचा मासिक पगार होता 5 करोड रुपये. म्हणजे महाराजांच्या काळात हा पगार कोट्याधीशांमध्ये जात होता, कोट्यावधींमध्ये जात होता आणि आपलं अष्टप्रधान मंडळ हे प्रॉपर श्रीमंत होतं. ही झाली आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या पगाराची माहिती. तुम्हाला सैन्याचा पगार पण जाणून घ्यायचा आहे का? तो भाग पण लवकरच येईल. हा भाग कसा वाटला कमेंटद्वारे कळवा.